महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपल्या सोबत आहेत परतूर तालुक्यातील श्री राठोड संत सेवालाल महाराज बंजारा लमाणतांडा समृद्धी योजनेचे शासकीय सदस्य आहेत जालना जिल्ह्याचे। अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो। सर, संत सेवालाल महाराज बंजारा लमाणतांडा समृद्धी योजनेच्या संदर्भात सध्या काय परिस्थिती आहे आणि काय योजना चालू आहे? बघा, सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आणि आपली जी महायुती सरकार आहे यांचे मी आभार व्यक्त करतो। एका राज्यातील सुमारे 20 ते 25 लाख बंजारा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि बंजारा समाजाच्या जी तांड्यांची समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथमच देशामध्ये म्हणता येईल की एका जातीसाठी एका प्रवर्गासाठी ह्या महाराष्ट्रामध्ये संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना चालू करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप मोठा सहभाग आहे आणि यांची ही योजना खूप जवळच्या लोकांसाठी चालू करण्यात आलेली म्हणजे बंजारा समाजासाठी चालू करण्यात आलेली योजना आहे। यामध्ये तांड्यातील गावापासून जे डोंगर भागामध्ये बंजारा समाज हा विखुरण्यात आलेला आहे या तांड्यांना राजकीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी या समाजातील बंजारा समाजातील मुलांना राजकीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी 700 लोकसंख्या आहेत अशा ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा अधिकार ह्या अशासकीय सदस्य यांना दिलेला आहे। समितीमध्ये प्रस्तावित करण्याचा अधिकार दिलेला आहे। ज्या तांड्यांना महसूल दर्जा नाही अशा तांड्यांना ज्या तांड्याची 350 लोकसंख्या आहे त्या तांड्याला सुद्धा महसूल दर्जा देण्याचं काम या समितीमार्फत करण्यात येणार आहे। स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर त्या तांड्यांचा मूलभूत विकास व्हावा, त्या तांड्यांना योग्य न्याय मिळावा त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे की 60% केंद्र शासन आणि 40% राज्य शासन या आधारावर ही योजना सुरू करण्यात आली आहे। पहिल्या जवळपास 500 कोटी रुपये ह्या महाराष्ट्रामध्ये विकास कामासाठी या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि महायुती सरकारने आपल्याला दिलेले आहेत। आता नुकताच प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300 कोटी 400 कोटी अशा प्रकारचे निधी ह्या संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेमधून देण्यात आलेले आहेत। संत सेवालाल महाराज बंजारा लमाणतांडा समृद्धी योजनेअंतर्गत या ठिकाणी जालना जिल्ह्यातून किती प्रस्ताव आतापर्यंत दाखल झालेत किंवा किती दाखल होतील असा अंदाज आहे? बघा, स्वातंत्र्य काळापूर्वीपासून बंजारा समाज हा मागासलेला आहे। राजकीय दृष्टीने बंजारा समाज भरपूर ठिकाणी अशा वंचित आहे ज्या ठिकाणी कुठे सरपंच होत नाही, सदस्य होत नाही। ह्याला कारण एकच आहे, मॅक्झिमम संख्या राहते बंजारा समाजाची संख्या राहते पण त्या ठिकाणी बंजारा समाजाला राजकीय जो भेटायला पाहिजे, जो अधिकार मिळायला पाहिजे तो अजून भेटलेला नाही। जालना जिल्ह्यामध्ये परतूर असो, मंठा असो व अन्य तालुक्यामध्ये असो भरपूर ग्रामपंचायतीचे प्रस्ताव या जालना जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। त्यासाठी आम्ही सातत्य पाठपुरावा करत आहोत। गटविकास अधिकारी असतील, कलेक्टर असतील, सीईओ असतील यांच्या बैठकामध्ये 7 तारखेला आमची बैठक पण झाली। त्या बैठकीमध्ये सगळ्यांना आदेशित करण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी 700 लोकसंख्या आहे, ज्या ठिकाणी 350 महसूल दरासाठी 350 ज्यांना ग्रामपंचायत स्थापन करायची त्यांना 700 ग्रामपंचायतची कमीत कमी 8 आहे। अशांनी लवकरात लवकर प्रस्ताव दाखल करणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत वेगळ्या होतील, तिथं सरपंच होतील, सदस्य होतील आणि ज्या गावांना मूलभूत सुविधा अजून भेटलेल्या नाही स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर त्यांना त्या सुविधा भेटतील। माझी प्रामुख्यानं सर्व जालना जिल्ह्यातील सर्वांना विनंती आहे व तसेच महाराष्ट्रातील सर्वांना विनंती आहे, आपणास स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी व तसेच मूलभूत सोयी सुविधा आणि महसूल दर्जा देण्यासाठी काही अडचणी असतील आणि कुठं पण असो महाराष्ट्रामध्ये काही अडचणी असतील तर मला संपर्क करावा। मी त्या अडचणी दूर करण्यासाठी सदैव आपल्या या समाजासोबत आहे, या समितीसोबत आहे। समितीचं काम खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रभर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला अडचणी कुठे येणार नाही। तरी पण जालना जिल्ह्यामध्ये जर कोणाला अडचण येत असेल तर कृपया माझे संपर्क साधावा हीच नम्र विनंती। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती बोलतो।